काल संध्याकाळी एक बातमी आली। सतीश सालियन, दिशा सालियन हिचे वडील, दिशा सालियन म्हणजे एक सेलिब्रिटी मॅनेजर, सुशांत सिंग राजपूत, अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची सेलिब्रिटी मॅनेजर ती होती आणि अनेक काही इतर सेलिब्रिटींची देखील ती मॅनेजर होती। तर तिचा जो दुर्दैवी मृत्यू झाला 2020 साली, त्या संदर्भातली एक याचिका तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे, रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि त्या संदर्भातली एक बातमी आली आणि अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाली। खळबळ उडाली वगैरे असं मी काही म्हणणार नाही, कारण खळबळ वगैरे अशी काही उडत नसते। त्या गोष्टीशी त्या बातमीशी संदर्भात जी लोक असतात त्यांच्यामध्येच फक्त ही चर्चा होते, सामान्य माणसाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नसतं। आमच्यासारखे युट्यूबर वृत्तपत्रामध्ये 4-5 कॉलमची बातमी छापण्यासाठी होणारी ती एक बातमी आणि 24/7 ज्यांना दळण दळायचंय त्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांना टीआरपी वाढवण्यासाठी आणि एक दिवसभर चालू ठेवण्यासाठी म्हणून मिळालेली एक ती बातमी, एवढंच तिचं स्वरूप असतं। खळबळ विळबळ अशी काही उडत नसते। परंतु याच्यामध्ये काही हाय प्रोफाईल लोक आहेत म्हणून जरा थोडी अधिक चर्चा झाली असं आपण म्हणायला हरकत नाही। तर हे प्रकरण नक्की काय आहे, 4.5-5 वर्षानंतर त्याला परत म्हणजे उच्च न्यायालयात जाण्याची वेळ का आलेली आहे या संदर्भात आपण आज बोलणार आहोत। त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ संपूर्ण बघा। ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा। एक विनंती करतो की व्ह्यूअर्स वाढतायत, मी प्रत्येक व्हिडिओत हल्ली ही विनंती करतोय की व्ह्यूअर्स वाढतायत, मला सबस्क्रायबर हवेत आणि त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओचा थंबनेल तुम्ही बघितला असेलच। दिशा केसमध्ये न्यायाचा, सत्याचा आदित्य उगवणार का? आणि हे थंबनेल मी मुद्दामून जाणून बुजून असं केलेलं आहे, त्याची कारणं काय असतील हे ज्यांना ज्यांना ही केस माहिती आहे आणि जे हा व्हिडिओ पूर्ण बघणार आहेत, जे काल संध्याकाळपासून माध्यमांमध्ये आणि आज सकाळी वृत्तपत्रांमध्ये ज्यांनी या बातम्या वाचल्यात त्यांना ते व्यवस्थित कळलेलं आहे। तर काय आहे ते नक्की ते एकदा बघूया आणि मग आपण पुढे त्याच्याबद्दल बोलूया की हे प्रकरण आत्ताच का आलं। गेले 2-2.5 वर्ष एसआयटीची चौकशी सुरू होती तेव्हा आधीमध्ये काही फुटकळ बातम्या येत होत्या, पण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आलेली आहे, ती कदाचित ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, त्याची काही किनार हे प्रकरणाला आहे का, असू शकते का, हे सगळं आपण आज इथे बोलणार आहोत। तर 8 जून 2020 रोजी सतीश सालियन यांची कन्या दिशा सालियन हिचा दुर्दैवी मृत्यू झाला। दुर्दैवी मृत्यू मी यासाठी म्हणतोय, मी अपघात म्हणत नाहीये, मी घातपात म्हणत नाहीये, मी मर्डर म्हणत नाहीये, मी हत्या म्हणत नाहीये, मी दुर्दैवी मृत्यू झाला एवढंच म्हणतोय। याचं कारण असं, कारण मृत्यू झाला हे खरं आहे, तो कसा झाला हे आपल्यासमोर अजून यायचं बाकी आहे, येईल की नाही याची मला शंका आहे। जे दफ्तरी नोंद केलं जाईल त्याच्यावरतीच आपण विश्वास ठेवायचा आहे का नाही ठेवायचा हे तुमच्या माझ्यावरती प्रत्येकावरती वैयक्तिक अवलंबून आहे। त्यामुळे दुर्दैवी मृत्यू झालाय हेच फक्त यातलं खरं आहे। कारण त्याचं काय आहे याच्यावरती आता आपण चर्चा करूया। काल त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे, त्यांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्या मार्फत त्यांनी ती दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया। त्यांचं असं म्हणणं आहे की दिशाचा जो मृत्यू झालेला आहे 8 जून 2020 रोजी, तो केवळ मृत्यू नसून, तो अपघाती मृत्यू नसून, तिच्यावरती गँगरेप करण्यात आला आणि तिचा मर्डर करून, तिचा खून करून, तिची हत्या करून तिला खाली आणून ठेवण्यात आलं। आणि याचं कारण तिच्या वकिलांनी या म्हणजे ॲडव्होकेट निलेश ओझांनी आणि त्यांनी याच्यामध्ये म्हटलंय याचिकेमध्ये की जर 13व्या-14व्या मजल्यावरनं आत्महत्या केली असेल तर त्या व्यक्तीची बॉडी त्या इमारतीच्या जवळ पडली पाहिजे,
ती इमारतीच्या कंपाऊंडच्याही बाहेर 7-8 फुटावरती का पडली असा एक त्यांनी त्याच्यामध्ये आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे ती आत्महत्या आहे का तिचा खून करून तिला तिच्या म्हणजे बॉडीला खाली आणून टाकण्यात आलं होतं, हे आता चौकशीचा भाग ठरणार आहे. त्या याचिकेमध्ये त्यांनी काय काय म्हटलंय ते बघूया. मी याच्यासाठी मुद्दामून आधीच्या काही गोष्टी तुम्हाला सांगत नाहीये, कारण त्याला 4-4.5 वर्ष झाली. ते प्रकरण अतिशय चघळून झालेलं आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ते काय झालं, कसं झालं वगैरे ते जर ओघामध्ये आलं तर आपण बोलू, पण त्याच्यामध्ये मी आधीच नमनाला घडाभर तेल घालणार नाहीये, त्या विषयावरती बोलत. त्यांनी या याचिकेमध्ये असं म्हटलेलं आहे की 8 जून 2020 रोजी मालाडमध्ये तिच्या राहत्या घरी तिची आणि तिच्या मित्रांची एक छोटीशी पार्टी चालू होती. त्या पार्टीमध्ये तिचा प्रियकर रोहन रॉय आणि त्याचे जवळचे काही मित्र होते. आणि अचानक काही वेळानंतर तिथे काही लोक आली आणि ही लोक कोण होती असं त्यांनी त्या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे, ते आपण बघूया. ते याचिकेमध्ये म्हणतात की नंतर तिथे जी आलेली लोक होती त्याच्यामध्ये तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना उभाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे होते, चित्रपट कलाकार दिनो मारियो होता, सूरज पंचोली होता, आदित्य ठाकरे यांचे काही बॉडीगार्ड्स तिथे होते. आणि नंतर तिथे दिशावरती सामूहिक बलात्कार करण्यात आला, तिची हत्या करण्यात आली आणि तिची बॉडी खाली आणून टाकण्यात आली. यासाठी त्यांनी त्या याचिकेमध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्यक्षदर्शींचा जबाब तेव्हा घेतला गेलेला तो फॉरेन्सिक रिपोर्ट, पोस्टमार्टमचा अहवाल यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती विसंगती आढळते आहे. काही गोष्टी यामध्ये लपवण्यात आलेल्या आहेत तर काही गोष्टी यामधनं जाणून बुजून वगळण्यात आलेल्या आहेत असं त्यांनी या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. सतीश सालियन, दिशा सालियन यांचे वडील यांच्या याचिकेबद्दल आपण बोलतो. त्यांनी या याचिकेमध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की काही राजकारणी, पोलीस अधिकारी त्यांनी तातडीने ही घटना घडल्यानंतर 8 जून 2020च्या रात्री अगदी लगेच ताबडतोब मध्यरात्रीपासूनच तातडीने धावाधाव करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. स्वतः आदित्य ठाकरे यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना फोन केले, पुरावे नष्ट करण्यास सांगितले, हे पुरावे नष्ट करायला भाग पाडलं. मीडियामध्ये बातम्या व्यवस्थित याव्यात किंवा त्यांच्या विरोधात येऊ नयेत म्हणून मीडियाला कंट्रोल करायला सांगितलं. आपल्या विरोधात नरेटिव्ह पसरणार नाही याची काळजी घ्यावी मीडियाला समज देऊन असं सांगितलं. जे प्रत्यक्षदर्शी होते, ज्यांना घटनेची माहिती होती, त्यांना धमक्या देण्यात आल्या. तपास पुढे जाऊ नये आणि ते प्रकरण तातडीने बंद करण्यात यावं यासाठी देखील धावाधाव करण्यात आली. यासाठी देखील अनेक जणांना फोन करण्यात आले, अनेक जणांवरती दबाव टाकण्यात आला. त्या याचिकेमध्ये सतीश सालियन असं म्हणतायत की आदित्य ठाकरे आणि याच घटनेच्या नंतर 3-4 दिवसांनी प्रसिद्ध अभिनेता, ख्यातनाम अभिनेता SSR ज्याला म्हटलं जात होतं, सुशांत सिंह राजपूत याचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. त्या मृत्यूच्या संदर्भात देखील मी फक्त मृत्यू असं म्हणतोय. ती आत्महत्या होती का त्याचाही खून करण्यात आला हे अजून सिद्ध व्हायचंय, म्हणून मी म्हणतोय की त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि त्याची जी तेव्हाची तत्कालीन प्रेयसी होती रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये सातत्याने फोनवरती बोलणं होत होतं. जवळपास 44 ते 45 कॉल एकमेकांना त्यांनी करण्यात आले होते असं या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. रियानी सुशांतचा जेव्हा खून झाला, दियाच्या खूनच्या नंतर 3-4 दिवसांनी सुशांतचा मोबाईल रियानी ब्लॉक केला होता, त्याचा मोबाईल ब्लॉक करून ठेवण्यात आला होता. मात्र ती याच वेळेला सुशांतचा मोबाईल ब्लॉक केल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्याशी मात्र सातत्याने संपर्कात होती. आणि हे सगळं त्यांनी याचिकेमध्ये म्हटलंय, त्याला त्यांनी दाखला दिलेला आहे, त्याला त्यांनी पुष्टी जोडण्यासाठी असं म्हटलेलं आहे की एनसीबीचे झोनल डायरेक्टर, अत्यंत वरिष्ठ अधिकारी, ज्यांना कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची संपूर्ण देशभरात ओळख आहे, असे समीर वानखेडे यांनी रिया चक्रवर्तीची चौकशी केली होती. त्या चौकशीच्या दरम्यान त्यांना काही सिंडिकेट्स, ड्रग्सच्या संदर्भातली काही राजकारण्यांची नावं, काही बॉलिवूडच्या संबंधित नावं, काही अंडरवर्ल्डची नावं त्यांनी शोधून काढली रिया चक्रवर्तीच्या चौकशीतनं. आणि त्याच्यामध्ये त्यांना आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यातल्या संभाषणाची माहिती मिळाली.
त्यांचे व्हॉट्सअप चॅट त्यांनी डिकोड केले आणि ते त्यांना मिळाले. त्यांनी त्यांचं टॉवर लोकेशन मिळवलं असं त्यांनी समीर वानखेडे यांचा अहवालाचा दाखला देऊन या याचिकेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. एक अत्यंत गंभीर आरोप त्यांनी या याचिकेमध्ये केलेला आहे आणि तो असा आहे की आदित्य ठाकरे यांचा ड्रग्ज आणि तस्करी या संदर्भातला संभाषण दिनो मॉरियो बरोबरचं एक प्रतिबंधित औषध आहे त्या संदर्भातलं सेवन आणि वितरणासंबंधातला उल्लेख त्यांनी या याचिकेमध्ये केलेला आहे. त्यांनी या याचिकेमध्ये पुढे असंही म्हटलेलं आहे की राणे पितापुत्र नारायण राणे केंद्रीय मंत्री आणि आमदार नितेश राणे आणि आत्ता विद्यमान कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्याचे नितेश राणे यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करण्यासाठी राजकीय मंडळींनी, प्रामुख्याने उबाठा गटाच्या राजकीय मंडळींनी त्यांच्यावरती दबाव आणला. एक रेडीमेड ऍप्लिकेशन, एक रेडीमेड डॉक्युमेंट त्यांच्यासमोर आणलं, त्याच्यावरती त्यांची सही घेण्यात आली आणि त्यांना ती तक्रार करायला लावण्यात आली. आणि याचं कारण त्यांनी असं याचिकेत म्हटलेलं आहे, दिशा सालियन यांच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी, की राणे कुटुंब हे आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते आणि म्हणून केवळ त्यांच्यावरती दबाव आणण्याचा, त्यांच्या विरोधात खोटी तक्रार करण्यासाठी आम्हाला सांगण्यात आलं आणि आमच्याकडनं सह्या घेण्यात आल्या. त्यांनी या याचिकेमध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की तातडीने या संदर्भात वेगळा एफआयआर नोंदवण्यात यावा, न्यायालयाच्या देखरेखीखाली थेट तपास करण्यात यावा, एसआयटीला तातडीने आरोपपत्र सादर करण्यासाठी त्वरित निर्देश देण्यात यावेत असं या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. ते असं याचिकेमध्ये म्हणतात की माझ्यावरती, म्हणजे त्यांच्यावरती, दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन आणि त्यांची पत्नी यांच्यावरती अत्यंत मोठ्या प्रमाणावरती राजकीय दबाव, पोलिसांचा दबाव, काही विशिष्ट लोकांचा दबाव टाकण्यात आला, त्यांना मानसिक कैदेत ठेवण्यात आलं असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आपलं ब्रेन वॉश करण्यात आलं, आपल्याला काही खोटे गोष्टी, खोटे पुरावे, खोट्या घटना सांगण्यात आल्या आणि असं दाखवण्यात आलं, असं दर्शवण्यात आलं, असं भासवण्यात आलं की दिशा सालियन हिनी आत्महत्याच केलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेला आपण त्या सगळ्या ट्रॉमामधनं जात होतो आणि म्हणून आपण असं म्हटलं होतं की आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास मीडियाने देऊ नये आणि आमची मुलगी असं काही करेल याच्यावरती आमचा विश्वास नाही, तिने कदाचित आत्महत्या केली असावी असं तेव्हा त्यांना त्यांच्या समोर ज्या गोष्टी मांडण्यात आल्या या काही विशिष्ट लोकांकडनं असं त्यांनी त्या याचिकेत म्हटले आणि म्हणून त्यांचा तो तसा समज झाला होता. पण आता विविध माध्यमांमधनं त्यांना असं कळलं की हे सगळं खोटं होतं, आपल्यावरती दबाव टाकण्यात आला होता आणि आपल्या कन्येचा, दिशा सालियन हिचा खून करण्यात आलेला आहे, तिच्यावरती सामूहिक बलात्कार करण्यात आलेला आहे आणि यासाठी काल त्यांनी याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेली. त्यामध्ये त्यांनी एकता कपूर, रिया चक्रवर्ती, दिनो मॉरियो, आदित्य ठाकरे, शोभिक चक्रवर्ती, इम्तियाज खत्री, सूरज पांचोली, सचिन वाझे आणि आदित्य ठाकरे यांचे अंगरक्षक यांची नावं घेतलेली आहेत त्या याचिकेमध्ये आणि त्यांना त्यांनी गुन्हेगार ठरवलेले, त्यांना त्यांनी त्याच्यामध्ये आरोपी ठरवलेलं आहे. त्यांनी या याचिकेमध्ये असंही म्हटलेलं आहे की तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील आपल्यावरती दबाव टाकला होता आणि ही केस आता इथेच संपवावी, इथेच थांबवावी असं त्यांच्या गळ टाकण्यात आली होती, त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आला होता. साक्षीदारांनी आणि संबंधितांनी जबाब नोंदवू नये यासाठी देखील दबाव टाकण्यात आला होता असं या याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यांनी या याचिकेमध्ये काही मागण्या केलेल्या आहेत, त्या कुठल्या आहेत त्या आपण बघूया. त्यांनी असं म्हटलेलं आहे की पोस्टमार्टेमचा व्हिडिओ आम्हाला देण्यात यावा, कोविडचं कारण दाखवून दिशा सालियन हिचा पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आणि पोस्टमार्टेम करायला 2 दिवस घेतले होते, मात्र 2 दिवसांनी 3 दिवसांनी सुशांत सिंग राजपूत याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याचं पोस्टमार्टेम मात्र अत्यंत तातडीने 12 तासाच्या आत उरकण्यात आलं आणि त्याचा रिपोर्ट देण्यात आला. मग 2 ते 3 दिवसामध्ये असं काय घडलं होतं की दिशा सालियनचा पोस्टमार्टेम रिपोर्ट यायला 2-3 दिवसापेक्षा जास्त वेळ लागला आणि सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये पोस्टमार्टेमचा रिपोर्ट 12 तासाच्या आत आला असा त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे, असा त्यांनी प्रश्न, असा त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. त्यांनी याच्यामध्ये म्हटलंय की दिशा सालियनचा खून झालेला आहे, तिच्यावरती सामूहिक बलात्कार झालेला आहे आणि ती आत्महत्या नाहीये. सुशांत सिंग ठाकूर याचा मृत्यू आणि दिशा सालियन याचा मृत्यू याच्यामध्ये
100% कनेक्शन आहे असं त्यांनी या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. आदित्य ठाकरे यांचे कस्टोडियन इंटरोगेशन करण्यात यावं अशी थेट मागणी त्यांनी या याचिकेमध्ये केलेली आहे. शक्तिशाली लोकांना वाचवण्यासाठी केवळ त्यावेळेला ड्रामा करण्यात आला, सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांवरती दबाव टाकण्यात आला असं या याचिकेमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. ही झाली दिशा सालियन हिचा 8 जून रोजी झालेला मृत्यू आणि त्याच्यानंतरच्या घटना आणि काल याचिका दाखल करण्यात आली त्या संदर्भातल्या काही गोष्टी. आता याची दुसरी बाजू जी राजकीय असू शकते असं मला वाटतं ती काय आहे, तर ती अशी आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुका येत आहेत. त्यातली सर्वात महत्वाची निवडणूक असणारी मुंबई महानगरपालिकेची, जिचा आपण अनेक व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे की तिचं बजेट आहे जवळपास 70,000 कोटी रुपयांचं. 70,000 कोटी रुपयांची ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र आणि ती आपल्याचकडे ठेवण्यासाठी उबाठा गट सातत्याने प्रयत्न करतोय, वॉर फुटिंगवरती प्रयत्न करतोय. आता काल हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर किंवा काल ही याचिका दाखल झाल्यानंतर आत्ताचे विरोधी पक्ष पण तत्कालीन जेव्हा ही दुर्दैवी घटना घडली तेव्हाचे सत्ताधारी पक्ष असं म्हणतात, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा आक्षेप असा आहे की 4.5-5 वर्षानंतर हे प्रकरण परत उकरून का काढण्यात येत आहे, त्यांनी आता याचिका का दाखल केलेली आहे. असू शकतं लेकीच्या बापाला असं वाटलं असेल की आपल्या लेकीला न्याय मिळावा म्हणून त्यांनी हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात नेणं संयुक्तिक वाटलं असेल किंवा त्यांना ते वाटलं असेल की आपण आपल्या लेकीला न्याय मिळवून द्यावा. जसा आपल्या लेकावरती कुठलंही बालंट येऊ नये याच्यासाठी एक बाप तेव्हाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटलं होतं, तेव्हा विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता की उद्धव ठाकरे का वाचवतायत आदित्य ठाकरेंना, सरकार का वाचवते आदित्य ठाकरेला. तर असे हे आक्षेप एकमेकांवरती घेतले जातातच. त्यामुळे काल दिशा सालियनच्या वडिलांवर घेतलेला आक्षेप आणि तेव्हा घटना घडली तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेव्हाच्या सरकारवरती घेतला झालेला आक्षेप याच्याकडे किंवा या संदर्भात बोलणं किती संयुक्तिक आहे हे आपण ठरवलं पाहिजे. आक्षेप हे दोघंही एकमेकांवरती घेणारच. यामागचं राजकारण काय असावं? दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत या प्रकरणाचा बागुलबुवा पुन्हा उभा करून एखादा राजकीय पक्ष उबाठा गटाला कोंडीत पकडायला बघतोय का? दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांना खरोखर न्याय मिळावा यासाठी ही लढाई सुरू आहे का? उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांचा पक्ष आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यावरती सातत्याने टांगती तलवार राहावी असं कोणाला वाटतंय का? याच्यामधून कुठली गणितं सोडवली जाणार आहेत, कुठले स्कोअर सेटल केले जाणार आहेत, हे आपल्याला येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि काल जे दाखल झालेली याचिका आहे त्या संदर्भात पुढे काय निकाल लागतायत त्यावेळेला कळणारच आहे. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, राजकारणी हे एकमेकांच्या विरोधातली प्रकरणं ही वेळोवेळी काढत असतात. काही वेळेला ती भासणात गुंडाळली ठेवली जातात आणि वेळ आली की ती मुद्दामून उकरली जातात. तसं हे प्रकरण आहे का? खरोखर सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन हिला न्याय मिळणार आहे का याकडे आपलं लक्ष असणार आहे. आजचा व्हिडिओ हा केवळ काल याचिका दाखल झाली म्हणून मी केला आहे. या संदर्भात जसजशा घटना घडत जातील, घटना उकलत जातील, घटना पुढे पुढे सरकत जातील तसतसे आपण व्हिडिओ करूच. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि कमेंटच्या माध्यमातून कळवा. आपलं लक्ष असणारे जे आपलं थंबनेल आहे त्याच्याकडे की दिशाच्या केसमध्ये न्यायाचा, सत्याचा आदित्य उगवणार आहे का? काही केवळ टांगती तलवार आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावरती टांगती तलवार जे मी मगाशी म्हणालोय ती तशी ठेवलेली आहे. बॉम्ब समोर आणून ठेवलाय, वात काढून ठेवली आहे, ती पेटवायची की नाही पेटवायची, त्याच्यामध्ये कोणाला त्रास होऊन द्यायचा का नाही द्यायचा याचं गणित
हे सत्तेचं राजकारण ठरवणार आहे का याकडे आपलं लक्ष असणार आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या संदर्भात तुमचं मत आणि तुमची कमेंट मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. पुन्हा एकदा विनंती करतो, सबस्क्रिप्शन नक्की वाढवायचं आहे. हे तुम्ही आणि मी अगदी मनावर घेतलं पाहिजे, माझ्या प्रेक्षकांनीही देखील मनावर घेतलं पाहिजे. जर व्ह्यूवर्स वाढतायत याचा अर्थ तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतायत आणि त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्रिप्शन वाढलं तर आणखीन असेच नवनवीन व्हिडिओ करायची मला हुरूप येईल, उत्साह वाढेल. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.